गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर घाणेरड्या शब्दांचा वापर केला, पिता पुत्र दोघेही त्याच्यात, तर व्हिडिओमध्ये पण आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यांना तुम्ही सिद्धिविनायकाचं अध्यक्ष करता, त्या न्यासाचे अध्यक्ष करता. दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्फ बोर्डने आता ही जागा मागितलेली आहे. आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही काल जे मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाही आहे, असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही. एक प्रखरपणे दिसतं याच्यात की मराठमोळे जे सण आहेत, मराठमोळे जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप गप्प आहे. तसं भाजपची ही दुतुंडी भूमिका जी आहे, दुटप्पी भूमिका जी आहे हिंदुत्वाबद्दल, ती जगजाहीर आहे. इथे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत ना. ही बघा, हीच बातमी आत्ता 3 फेब्रुवारी 2025ची आहे. ही गोव्यामधली आहे. एका बाजूला आम्हाला सांगतात की भाजप हिंदुत्ववादी आहे, पण गोवा एक्सपोर्टिंग बीफ टू मिडल ईस्ट वाय गोवा मीट कॉम्प्लेक्स. गोव्यामध्ये मीट कॉम्प्लेक्स आहे जिथून इराक वगैरेला बीफ पाठवलं जातं. आणि ही भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालेली आहे. तसंच जर पाहायला गेलं तर दुसरी बातमी आहे, म्हणजे आपण गेलं पूर्ण वर्ष आपल्याच माध्यमातून ऐकत होतो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हिंदूंना तिथे सतवलं जातं आहे. पण त्याच बांगलादेशबरोबर ह्याच BJPच्या BCCIनी क्रिकेट देशात येऊन खेळून दाखवलं. त्याच बांगलादेशला ही आता पहिली बातमी तर 27 डिसेंबर 2024ची आहे, म्हणजे मागच्या काही 1 महिन्यातली. 2 लाख टन बांगलादेशला आपण भात एक्सपोर्ट करत आहोत, तांदूळ एक्सपोर्ट करत आहोत. म्हणजे आपण पहा, एका बाजूला आपल्याला खेळवत राहायचं, आपण सारे हिंदू आपली मतं मिळवण्यासाठी भाजप आपल्या मनामध्ये भीती घालणार की आता बांगलादेशी आले, आता रोहिंग्या आले, आता अमुक झालं, आता बांगलादेशमध्ये तिथे काहीतरी होतंय. ते सगळं दाखवून आपल्याकडे हिंदू मुस्लिम दंगली करणार. ते सगळं करून आपल्याकडे वातावरण एकदम संवेदनशील करून ठेवणार, मतं मिळवणार. पण तिथे दुसऱ्या बाजूला बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळणार, 2 लाख टनाचं तिथे तांदूळ पाठवणार. आज आपण पाहतो ना, म्हणजे निवडणूक आली की परत एक विषय येतोच सगळीकडे की रोहिंग्या देशात घुसलेत, बांगलादेशात घुसलेत. जसं ट्रम्पनी पहिल्या दिवसापासून ते त्यांच्या देशात घुसलेले, आता खरं तर आपल्या देशातले पाहिले असतील तर नागरिकांना बेड्या हातापायात घालून परत त्यांच्या विमानाने पाठवलं. कोलंबियासारखं आपण विमान पण नाही पाठवलं.